पक्षामध्ये सुद्धा अनेक लोकांची इच्छा आहे. इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही ना. तुम्ही तोच विषय मांडला. तुमच्या पक्षातही इच्छुकांची स्पर्धा निर्माण झाली. रिटायर होत आहेत प्रियांका चतुर्वेदी, पण इतके नेते तुमच्या पक्षात इच्छुक आहेत या एका जागेसाठी. समजा जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जर दावा किंवा त्यावर एकमत झालं तर मग तुमच्या पक्षातून उमेदवार कोण असणार? नाही, आता तुमच्याकडे जास्त माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडनं कोण इच्छुक आहे? मला नावं सांगा, मी बोलतो त्याच्यावर. काही नावं सुरू आहेत. विनायक राऊत यांचं नाव सुरू आहे, अंबादास दानवेंचं नाव सुरू आहे, राजन विचारे सुरू आहे, चंद्रकांत खैरे सुरू आहे, अशी अनेक नावं सुरू आहेत. आणि प्रियांका चतुर्वेदी यांचंही एक नाव. तुम्ही ज्यांची नावं सांगितली ते सगळे पक्षातले सक्षम उमेदवार आहेत. एका पक्षात एकापेक्षा जास्त इच्छुक असणं विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, महानगरपालिका हे पक्षाच्या प्रगतीचं लक्षण आहे. राजन विचारे मला या काळात भेटले, हे खरं आहे. ते उद्धवजी नाही भेटले माझ्या माहितीप्रमाणे, असं ते सांगत होते. अंबादास दानवे सुद्धा इच्छुक असावेत असं दिसतंय मला माहीत नाही, पण आपण नावाजी सांगतात. चंद्रकांत खैऱ्यांचं आणि माझं बोलणं अनेकदा झालं. ते मला सतत फोन करतात की आमचा विचार व्हावा. मी बोललो हा निर्णय आपल्याकडे शिवसेना पक्षप्रमुख घेतात. एकत्र जरी आम्ही बसलो तरी शेवटी अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख घेतात. पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत, पण योग्य व्यक्ती जे असते त्याची निवड हे शिवसेना प्रमुख करत होते. माननीय उद्धव ठाकरे साहेब करतात. तसं नसतं तर संजय राऊत राज्यसभेवर कधीच गेले नसते. बाळासाहेबांनी मला त्यावेळेला पाठवलं निवड करून, ना इतर अनेक इच्छुक असताना सुद्धा. पण आहेत ना, इच्छुक आहेत, एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत. आणखी एक विषय होता की